थांबा, जरा थांबा. चांगला सेक्स करण्यासाठी फक्त अॅनाटॉमी म्हणजेच शरीराची रचना एवढंच समजून घेणं पुरेसं नाही, तर सेक्सच्या वेळेस आपल्यामध्ये कोणते शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होतात हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. यालाच म्हणतात ह्युमन सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल. म्हणजेच लैंगिक संबंधाच्या वेळी आपण शरीर म्हणून, माणूस म्हणून याला कसा प्रतिसाद देत असतो याची मांडणी. सेक्स बद्दल सगळ्यात पहिल्यांदा संशोधन करणारे संशोधक म्हणजे पायोनियर्स डॉक्टर विलियम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन यांनी 1966 मध्ये एक रेषीय मॉडेल मांडले. याच्यात 4 स्टेजेस आहेत. पहिली एक्साइटमेंट म्हणजे लैंगिक उत्तेजना, दुसरी प्लॅटू म्हणजे तीव्र होत जाणारं लैंगिक उत्तेजन, तिसरी ऑर्गॅझम म्हणजेच उत्कर्ष बिंदू आणि चौथं रिझोल्युशन म्हणजे ऑर्गॅझम नंतर पुन्हा नॉर्मल होणं. हे मॉडेल अजूनही प्रसिद्ध असून अजूनही ते वापरलं जातं. पुढे जात 1979 मध्ये हेलन सिंगर कॅप्लन यांनी याच्यामध्ये एक मुख्य भाग ऍड केला. तो म्हणजे डिझायर, लैंगिक इच्छा. कारण उत्तेजित होण्याआधी मनामध्ये लैंगिक इच्छा उत्पन्न होणं हे खूप महत्वाचं असतं आणि हेच कॅप्लन यांनी त्यांच्या मॉडेलमध्ये मांडलं. रोजमेरी बेसन हिने स्त्रियांच्या लैंगिकतेचा अभ्यास करून 2000 मध्ये एक वर्तुळाकार मॉडेल मांडलं. ते मॉडेल काय आहे हे आपण पुढच्या रीलमध्ये पाहू. त्याआधी सुख स्टेशनला फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कॉमेंट, शेअर करा.